येस. सर्वांना नमस्कार. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी ज्या शिक्षक भरती संदर्भात मग शिक्षण सेवकांचा प्रश्न असो, दुसरी टेट असो, त्यातला दुसरा टप्पा असो किंवा तिसरी टेट असो, संच म्हणत असो, रयत समायोजन की कोणताही प्रश्न असो, सेल्फ सर्टिफायसाठी आलेला प्रश्न असो किंवा अपार्ट फ्रॉम दॅट कोणतीही तुमची जर मागणी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही फटाफट तुमचे क्वेश्चन्स लिहायचे आहेत, जेणेकरून मी स्वतः मंत्रालयात जाऊन त्या संदर्भातील सखोल पाठपुरावा करून अगदी युट्यूबवरती लाईव्ह येऊनच तुम्हाला त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो ज्या शिक्षकांना खरंच हक्काची नोकरी हवी आहे किंवा ज्या शिक्षण सेवकांना त्यांच्या पगारामध्ये त्यांचं भागत नाहीये, अशा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला हवा. मग तो अपियरचाही मुद्दा असो. सध्या आपण पाहतो की अपियरच्या सध्या परीक्षा आहेत, डीएड आहेत, बीएड आहेत, एमएड आहेत. कोणताही तुमचा मुद्दा असो, तुम्ही फटाफट या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न लिहायचे आहेत. त्या म्हणजे मी आता सध्या जस्ट पोहोचतेच आहे. तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी माझी, म्हणजे त्याच्या संदर्भात मी पाठपुरावा करेन. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, त्याच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून खूप साऱ्या रुमर्स पसरतात आहे. म्हणूनच आज मी माझ्या टीव्ही शेड्यूलमधून वेळ काढून तुमच्यासाठी पाठपुरावा करते. म्हणून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून लाईव्ह जी मी न्यूज घेईल त्याच्यावरती लाईव्ह येईल आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. या अपेक्षेसह तुमचा जो प्रश्न आहे तो व्यवस्थित कमेंट सेक्शन मध्ये विस्तृत मध्ये लिहायचा आहे आणि तो मी पाहून त्याचा फॉलोअप नक्की घेईल. हे तुम्हा सर्वांना प्रॉमिस आहे, कारण शिक्षकांच्या सन्मानासाठी, हक्कासाठी आपण कंटिन्युअस फॉलोअप घेत आहोत आणि आतापर्यंत श्युरिटी फाउंडेशनच्या प्रयत्नाला यश तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे आणि असंच मिळत राहील, कारण शिक्षकाला फक्त स्वतःच्या हक्काची नोकरी हवी आहे आणि ज्यांना आपली भाकरी मिळालेली आहे त्यांना म्हणजे पगारवाढ हवी आहे, शिक्षण सेवक रद्द हवा आहे किंवा जे अजून प्रवाहात आले नाही त्यांना प्रवाहात येण्यासाठीचा हा संघर्ष आहे. आणि शिक्षक भरतीला संघर्ष कधी तुटलेला नाहीये, चिखला पाण्याचं नातं आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला कमळ फुलवायचं आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक फसवू आणायचं आहे. हक्काची नोकरी शिक्षकाची लावून याचसाठी अजून एकदा रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, फटाफट कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि नक्कीच तुमच्या उत्तराची वाट ऑनलाईन सगळी. सो स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड.